असं म्हणतात की साऊथच्या सिनेमात राजकारण आहे आणि तिथल्या राजकारणात सिनेमा. गेली अनेक वर्ष पॉवर स्टार म्हणून सिनेमाचा रंगीन पडदा गाजवल्यानंतर पवन कल्याण हे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजकारणातले खऱ्या अर्थाने हिरो ठरलेत. त्यांच्या पक्षानं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 100% स्ट्राईक रेट राखत नवा विक्रम केलाय आणि पवन कल्याण हे नव्या किंग मेकरच्या भूमिकेतून समोर आलेत. मोदींनाही ज्यांची भुरळ पडते आणि ये पवन नाही ये तो आंधी है अशी स्तुती सुमन खुद्द मोदीच एनडीएच्या पहिल्याच खासदारांच्या बैठकीत उधळतात आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना कौतुकाची थापही पाठीवर देतात आणि मग त्याच्या बातम्या होतात. त्या पवन कल्याण यांचा राजकारणातला आजवरचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. मात्र जिद्द, मेहनत, चिकाटी, अचूक टायमिंग साधत कमी कालावधीत नव्या किंगमेकरच्या भूमिकेत असणाऱ्या आणि साऊथच्या रॉबिनहुड राजकारणी ठरणाऱ्या पवन कल्याण यांच्या प्रवासाची गोष्ट आज खास तुमच्यासाठी. त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. पवन कल्याण साऊथच्या फिल्मी विश्वाचे सुपरस्टार. मात्र ज्याप्रमाणे पवन कल्याण यांची फिल्मी कारकीर्द कमाल राहिलीये तसं त्यांच्या बाबतीत राजकारणात काही झालं नाही. इथं मात्र त्यांच्या नशिबात संघर्ष आला. अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आणि संधीची प्रतीक्षा करावी लागली. ती एक रात्र मात्र 45 वर्षीय पवन कल्याण यांच्या राजकीय करिअरला कलाटणी देणारी ठरली. असं म्हणतात की त्या रात्री पवन कल्याण यांनी स्वतःच्या हातानं स्वतःचं नशीब लिहिलंय. साऊथच्या सिनेमात घडावा तसाच तो प्रसंग होता. त्या रात्री धो धो पाऊस कोसळत होता. तत्पूर्वीच काही महिन्यांपूर्वी आंध्र सरकारनं माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना कौशल्य विकास विभागात घोटाळा प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी पवन कल्याण आपले हजारो समर्थक आणि शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह चंद्रबाबू यांना तुरुंगात भेटण्यासाठी निघाले. इकडे पावसाचा जोर वाढत होता आणि त्या रात्रीच्या काळोखात भर पावसात शेकडो गाड्या वेगानं धावत होत्या. मात्र आंध्र सरकारच्या पोलिसांनी पवन कल्याण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांमध्ये आणि पवन कल्याण यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस त्यांना सोडायला तयार नव्हते. त्यावेळी पवन कल्याण हे अखेर रस्त्यावर झोपले आणि वातावरण चांगलंच पेटलं. चांगलाच राडा झाला. त्या प्रसंगाचे व्हिडिओज, फोटोज, रील्स आंध्रमध्ये तुफान व्हायरल झाले आणि त्या एका रात्रीत पवन कल्याण राजकारणातले हिरो झाले. पुढे लगेच काहीच दिवसात पवन कल्याण चंद्रबाबू नायडू यांना तुरुंगातच भेटले आणि त्यानंतर तुरुंगाच्या बाहेरूनच पत्रकारांसमोरच जनसेना आणि टीडीपीच्या युतीची त्यांनी घोषणा केली आणि पवन कल्याण यांच्या राजकारणानं जोर धरला. 2019 ला तर पवन कल्याण यांनी स्वतःचा पराभव पचवलाच होता. मात्र यावेळी त्यांनी मनाशी वेगळीच खूणगाठ बांधली. पराभवानंतर त्यांनी पक्ष संघटना वाढवली, राज्यभर दौरे केले, स्वतःची व्हॅन तयार करून घेतली. 2024च्या निवडणुकांआधी अचूक टायमिंग साधत टीडीपी आणि भाजप सोबत युती केली आणि आज आंध्रमधून लोकसभेला 2 पैकी 2 आणि विधानसभेला 21 पैकी 21 असा 100% स्ट्राईक रेट देत चंद्रबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात पवन कल्याण हे उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले. आज किंग मेकर म्हणून देशात चंद्रबाबू नायडू यांचं जरी नाव घेतलं जात असेल तरी त्यांच्या राजकारणाला नवसंजीवनी देण्याचं काम खऱ्या अर्थानं पवन कल्याण यांनी केलंय. खरं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा प्रमुख नेता 2 महिने तुरुंगात असल्यानं चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष नैराश्यात गेला होता. वायएसआर पुढे टीडीपीचा निभाव लागणार नाही असंच काहीसं चित्र आंध्रमध्ये होतं. मात्र ते संपूर्ण चित्र बदलण्याचं श्रेय हे पवन कल्याण यांच्याकडे जात आहे. त्यांची मीडिया मॅनेजमेंट जबरदस्त ठरली आणि राजकारणातलं टायमिंग अचूकपणे त्यांनी साधलं. त्यांच्या भाषणाची शैली, स्टाईल, ॲटिट्यूड, अपीरन्स, प्रेझेंटेशन हे सगळंच तिथल्या जनतेला भावलं. कारण साऊथच्या राजकारणाचा मूड काहीसा तसाच आहे.
आणि ती नस पवन कल्याण यांनी चांगलीच ओळखली. जिथे खुद्द नरेंद्र मोदीच कबूल करतात की आंधी है, तिथं नक्कीच पुढच्या काही काळात साऊथच्या या पॉवर स्टारने देशाच्या राजकारणात आपली वेगळी पॉवर पुन्हा एकदा सिद्ध केली तर आश्चर्य नक्कीच वाटायला नको. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. बखर लाईव्हला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो जरूर करा. धन्यवाद.